जिथे सर्व मार्ग बंद होतात, जिथे माणूस पूर्णपणे हतबल होतो, जिथे कोणाचाही आधार उरत नाही, तिथे फक्त एकच नाव उरते, श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरुवारच्या या पवित्र दिवशी तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा संदेश प्रत्येक भक्तासाठी आहे, जो जीवनातील संकटाशी झुंज देत आहे. जीवनात असे क्षण येतात जेव्हा पैसा उपयोगी पडत नाही, नाती साथ देत नाही, डॉक्टर, मित्र, ओळखीचे सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी मन निराश होते. पण हाच तो क्षण जेव्हा श्रद्धेने घेतलेले श्री स्वामी समर्थ हे नाव आशेचे नवीन किरण दाखवते. स्वामीवर विश्वास ठेवणारे अनेक भक्त सांगतात की कठीण काळात नामस्मरणामुळे त्यांना धैर्य, मानसिक बळ आणि योग्य मार्ग मिळाला. आता आपण गुरुवारची विशेष सेवा बघूया आणि त्याचे फायदे. आज गुरुवार सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामींना नमस्कार करा, दिवा लावा, शक्य असल्यास पिवळे फूल अर्पण करा. 11, 21 किंवा 108 वेळा स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. ही सेवा केवळ काही मिनिटांची असली तरी ती मनाला स्थिरता आणि श्रद्धा देते. आता श्रद्धेचा खरा अर्थ बघूया आपण. स्वामी सेवा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर संकटातही विश्वास न सोडणे. लक्षात ठेवा, जिथे अहंकार संपतो तिथे कृपा सुरू होते. जिथे भीती संपते तिथे विश्वास जन्माला येतो. आणि जिथे सर्व असमर्थ ठरतात तिथे फक्त स्वामी समर्थ असतात. आता स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश आपण बघूया. जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. स्वामींना मनापासून प्रार्थना करा. योग्य कर्म करत राहा. मुख्य म्हणजे संयम ठेवा. प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो. श्रद्धा, सबुरी आणि या गोष्टी सोबत असतील तर कठीण काळही निघून जातो. या गुरुवारी फक्त 11 मिनिटे स्वामींना द्या. उरलेल्या आयुष्याची चिंता स्वामींवर सोडा. गुरुवारची ही छोटी सेवा तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकते. आजचा गुरुवार रिकामा जाऊ देऊ नका. श्रद्धेने केलेली स्वामी सेवा कधीच व्यर्थ जात नाही. एक दिवा, एक नामजप आणि अढळ श्रद्धा एवढीच गुरुवारची सेवेची खरी ओळख. जिथे सर्व उपाय थांबतात तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आजची सेवा मनापासून करा. स्वामींना काही मागण्यापूर्वी या गुरुवारी त्यांना तुमचा थोडा वेळ अर्पण करा. गुरुवार हा फक्त वार नाही, तो स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. आजचा एक नामजप उद्याचा अनेक चिंतांना हलके करण्याची ताकद देऊ शकतो. स्वामी सेवा ही केवळ पूजा नाही, तर श्रद्धा, संयम आणि विश्वासाचा सुंदर प्रवास आहे. या गुरुवारी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमचे मन स्वामींच्या चरणी शांत होऊ द्या. ही छोटीशी गुरुवारची सेवा तुमच्या जीवनात श्रद्धा, मनशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांची ज्योत प्रज्वलित करते. संकटांना सामना करण्याची शक्ती देते आणि स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास निर्माण करते. ही छोटीशी गुरुवारची सेवा मनातील भीती कमी करते, आत्मविश्वास वाढवते, सकारात्मक ऊर्जा जागवते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्याची प्रेरणा देते. ही सेवा केल्याने नक्कीच अमुक परिणाम होतो असे निश्चित दावे करण्याऐवजी श्रद्धा तुमची वाढवते, तुमचं मानसिक बळ तुम्हाला मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते. अशा स्वरूपातील आहे ही सेवा. तर प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश संपवण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जीवनात कितीही मोठं संकट आलं, कितीही अंधार पसरला, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. जिथे सर्व असमर्थ ठरतात तिथे फक्त श्री स्वामी समर्थ असतात.
स्वामीवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर योग्य कर्म करत राहा. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. गुरुवारच्या दिवशी शक्य तितकी सेवा करा. एखाद्या गरजूला मदत करा. प्रेमाने बोला आणि मनात कोणाविषयी द्वेष ठेवू नका. हाच स्वामी सेवेचा खरा अर्थ आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित हा योगायोग नसून स्वामींची प्रेरणा असेल. कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल. म्हणून आज एक संकल्प करा, कितीही कठीण प्रसंग आला तरी मी स्वामींचा हात कधीही सोडणार नाही. डोळे मिटा आणि मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, मनातील अस्वस्थता हळूहळू शांत होईल आणि पुढे जाण्याची नवी उमेद मिळेल. जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला आशेचा किरण मिळेल. आणि कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकच वाक्य लिहा, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि सर्व भक्तावर सदैव राहो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.